मित्रांनो, कोकणात जायचं आहे पण गाड्यांना रिग्रेट किंवा लांबच लांब वेटिंग लिस्ट दिसते. कन्फर्म तिकीट मिळणं अशक्य वाटतंय का? तर थांबा. रेल्वेने खास तुमच्यासाठी मुंबई ते मडगाव दरम्यान एक नवीन समर स्पेशल गाडी सुरू केली आहे, ज्यामध्ये जनरल डब्यांची सुद्धा सोय आहे. ही गाडी कधी धावते आणि तिचं तिकीट किती आहे, चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या गाडीचा नंबर आहे 01019, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मडगाव स्पेशल फेअर समर स्पेशल. ही एक मेल एक्सप्रेस आहे. ही गाडी 5 एप्रिल 2026 रोजी सुरू करण्यात आली आणि या गाडीची शेवटची फेरी 7 जून 2026 रोजी मडगाव जंक्शनवर होईल. म्हणजे सुट्ट्याच्या संपूर्ण सीझन मध्ये ही गाडी तुमच्या सेवेत असणार आहे. मित्रांनो, ही गाडी प्रत्येक रविवारी रात्री 12:55 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते, तर मडगाव जंक्शनला ही गाडी दुपारी 3:15 पोहोचते. मुंबई ते मडगाव हे 581 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 तास 20 मिनिटांमध्ये पूर्ण करते. आपल्या या प्रवासादरम्यान ही गाडी एकूण 23 स्थानकावर थांबते. या गाडीचा सरासरी वेग ताशी 41 किलोमीटर आहे. आता मित्रांनो, वळूया या गाडीच्या तिकीट दराकडे, जे अतिशय महत्वाचे आहेत. मुंबई ते मडगाव दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 550 रुपये, थर्ड AC साठी 1460 रुपये, सेकंड AC साठी 2025 रुपये आहे. तर मित्रांनो, या गाडीचे जनरल कोचचे तिकीट हे फक्त 185 रुपये आहे. आता मित्रांनो, आपण या गाडीचे मुंबई ते मडगाव जंक्शन दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी प्रत्येक रविवारी रात्री 12:55 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते, तर रात्री 1:07 ही गाडी दादर सेंट्रलला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 1:10 ही गाडी दादर सेंट्रल वरून पुढे ठाण्यासाठी निघते. मध्यरात्री 1:37 ही गाडी ठाणेला पोहोचते. या ठिकाणी सुद्धा या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 1:40 ही गाडी ठाणेवरून पुढे आपला प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासात 2:20 ही गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री 2:25 ही गाडी पनवेल जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासात पेन, रोहा, मानगाव, वीर, खेड असे स्टॉप करत ही गाडी सकाळी 5:40 चिपळूणला पोहोचते. चिपळूण रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 5:42 ही गाडी चिपळूणवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये ही गाडी सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड असे स्टॉप करत सकाळी 7:20 रत्नागिरीला पोहोचते. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 7:25 ही गाडी रत्नागिरीवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली असे स्टॉप करत ही गाडी सकाळी 9:50 सिंधुदुर्गला पोहोचते. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9:52 ही गाडी सिंधुदुर्गवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासात ही गाडी पुढे कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी असे स्टॉप करत दुपारी 3:15 मडगाव जंक्शनला पोहोचते. तर मित्रांनो, जर तुम्हाला मडगाव किंवा कोकणात जायचं असेल तर या रविवारी धावणाऱ्या या स्पेशल गाडीचं तिकीट आजच बुक करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रेल्वे अपडेटसाठी ट्रेन लव्हर्स IM चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.